नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवखते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर 10वी किंवा 12वीची एक्झाम दिली असेल, तुमच्या पण पेपर परीक्षा झाल्या असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। तुम्ही पण जी फी भरली आहे 10वी 12वीच्या एक्झामसाठी पेपरसाठी, ती फी तुम्हाला वापस भेटणार आहे। तर मित्रांनो, याच्यासाठी पात्र विद्यार्थी कोण आहेत व कोणते तालुके जिल्हे याच्यासाठी पात्र आहेत व ही फीस कशी तुम्हाला वापस घ्यायची आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला बघायला भेटणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये जे पण शेतकरी आहेत त्यांना 2022 आणि 23चा दुष्काळ जाहीर झाले आहे व त्याचे अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या वापस भेटले आहे व काही शेतकऱ्यांच्या वापस यायचे राहिले व यामध्येच मित्रांनो याला जोडून जे विद्यार्थी आहे ग्रामीण भागातले किंवा शेतकऱ्यांचे पाल्य आहेत व मित्रांनो जे पण दुष्काळग्रस्त भागामध्ये येतात त्या विद्यार्थ्यांची 10वी आणि 12वीची फी ही रिफंड होणार आहे। याचीच प्रोसेस आपण पुढे बघणार आहोत। तर हा काही GR आहे मित्रांनो, तुम्ही हा GR आहे तो सविस्तर वाचू शकतात। आता पुढे तालुके जिल्हे सर्व माहिती दिली आहे ती पण आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर इथे खाली बघू शकता मित्रांनो, आता इथे तुम्हाला जिल्हा दिसेल आणि त्यामधले तालुके दिसतील। आता कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांना फी वापस भेटणार आहे तर नंदुरबार, चाळीसगाव, भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा, छत्रपती संभाजीनगर, सोयगाव, मालेगाव, सिन्नर, येवला, परत पुरंदर, सासवड, बारामती, वडवणी, धारूर, अंबाजोगाई, रेणापूर, वाशी, धाराशिव, परत इथं बघू शकता लोहारा, बार्शी, माळशिरस, सांगोली, असे मित्रांनो जे 24 तालुके आहेत आणि एकूण 15 जिल्हे आहेत। आता हे जे जिल्हे आहेत यांच्यामध्ये जे शेतकरी येतात व मित्रांनो शेतकऱ्यांमध्ये सोबतच जे 10वी 12वीची पेपर दिले आहेत ते मुलं येतात, त्यांची फी ही वापस भेटणार आहे। तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला प्रोसेस काय लागणार आहे तर आपण इथे बघू शकतात या दोन वेबसाईट दिल्या आहेत, SSC फी रिफंड आणि HSC फी रिफंड। तर तुम्ही जर नाही का 10वीला असेल तर तुम्हाला SSC फी रिफंड यावरती तुम्हाला क्लिक करायचं। याच्यावरती क्लिक केल्यानंतर असं काही इंटरफेस ओपन होईल तर तुम्हाला आय एक्सेप्ट वरती क्लिक करायचं आहे। सेमच प्रोसेस आहे। आता इंडेक्स नंबर आणि पासवर्ड विचारला आहे तर तुम्हाला हे न टाकता इथं स्टुडंट लिस्ट चेक करायची आहे। इथं तुम्हाला इयर टाकायचं आहे आणि इथं तुम्हाला सीट नंबर टाकायचा आहे आणि सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे। हे सर्च केल्यानंतर मित्रांनो तुमचा रोल नंबर व तुमची जी लिस्ट आहे ती तुम्हाला समोर दिसेल व तुम्हाला त्या रिफंडसाठी तुम्ही पात्र आहात का नाही ती पण यादी ओपन होईल। आणि सेमच प्रोसेस तुम्हाला HSC साठी पण आहे, तुम्ही इथं पण सेम अशी प्रोसेस करू शकता। इथं बघू शकतात, आता इथं तुम्हाला स्टुडंट लिस्ट पाहिजे आहे तर तुम्ही कोणत्या पण स्टुडंटचा जो रिफंड आहे तो तुम्हाला कसा वापस भेटणार तुम्ही इथं सीट नंबर टाकून चेक करू शकता। आणि मित्रांनो याच्यानंतरची जी प्रोसेस आहे तुम्हाला हा रिफंड कुठून वापस भेटणार आहे तर तुम्हाला जे कागदपत्र आहे, समजा जर तुमचं बँक अकाउंट नसेल तर तुम्हाला वडिलांचं किंवा आईचं, पालकांचं कोणाचं पण बँक अकाउंट दिलं तरी चालेल। तुमचं जर बँक अकाउंट असेल त्याची एक प्रत तुमच्या जे ऍडमिट कार्ड असेल त्यासोबत जोडायचे आणि तुमच्या जे वर्ग शिक्षक आहे तिथे तुम्हाला ती सबमिट करायची आहे। त्याच्यानंतर मित्रांनो काही दिवसामध्ये तुमचा रिफंड आहे तो तुम्हाला मिळून जाणार आहे। आता इथे बघू शकता जो GR आलेला आहे त्यामध्ये पण असे काही तालुके आणि महसूल मंडळ दिलेले आहे, त्यामध्ये हे पात्र आहेत आणि या भागातील जे विद्यार्थी आहे त्यांना जो 10वी 12वीची एक्झाम झाली आहे त्याचा रिफंड भेटणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो ही आजची अपडेट होती रिफंड बाबत 10वी 12वीचे जे मित्र आहेत आपले एक्झाम दिले आहेत त्यांनी। तर मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा ह्या व्हिडिओला। आपले कोणी मित्र किंवा नातेवाईक असतील 10वी 12वीला त्यांच्यामध्ये पण हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण फी रिफंड भेटून जाईल। तर मित्रांनो अशाच लेटेस्ट अपडेट युट्यूब चॅनलवर आपल्या येत राहतात, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला लगेच फॉलो करून ठेवा। टेलिग्राम चॅनलवर पण अपडेट येत असतात, तिथे जाऊन तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकतात। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।